नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 6 काव्यशास्त्र या विषयातील घटक क्रमांक 2 रसविचार या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्राअंतर्गत जे स्वअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत. आज आपण भक्तिरस या घटकाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आता भक्तिरस पाहत असताना भरतमुनींनी सांगितलेल्या 8 किंवा त्याच्यानंतर सांगितलेल्या गेलेल्या 9 रसात भक्तिरसाला स्थान नव्हते. म्हणजे इसवी सन 1500 ते इसवी सन 1600च्या दरम्यान नृप गोस्वामी आणि त्यांच्यानंतर मधुसूदन सरस्वती या दोघांनी भक्तिरसाला रसमालिकेत स्थान दिले. म्हणजे मराठीतील मध्ययुगीन कालखंडातील जुने वाङ्मय भक्तिरसाने भरलेले आहे. या वाङ्मयाच्या विपुल संभारामुळेच भक्ती हा रसमालिकेत आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे संस्कृत मतप्रणालीची छाप असणाऱ्या अनेक आधुनिक पंडितांनी त्याला विरोध केला. कोणी भक्ती हा भाव आहे, रस नव्हे असे म्हणत, तर कोणी भक्ती ही भावना मूलभूत नाही, शिवाय ती सर्वच अवस्थात सर्व माणसात दिसून येत नाही असा आक्षेप घेतला. तर कोणी भक्तीचा अंतर्भाव प्रेमात करतात, तर कोणी शांत रसात करतात. म्हणजे भक्तीचा आलंबन विभाव निर्जीव व जड देवाची मूर्ती असल्यामुळे रसपोषास आवश्यक ती उत्कटता तिच्यात येऊ शकत नाही असे म्हणतो. म्हणजे याप्रमाणे भक्तिरस न मानण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. तथापि थोडे सूक्ष्मपणे पाहिल्यास भक्तीचे महत्त्व ध्यानात येते. म्हणजे भक्तिरसाचा स्थायी भाव हा रती म्हणजे प्रेमविषयक प्रेम हाच आहे. म्हणजे शृंगाराचा स्थायी भावही तोच आहे. परमेश्वर आहे की नाही हा आजचा संभ्रम त्या काळात नव्हता. म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व दृढपणे श्रद्धेने मानून संत कवींनी विपुल काव्यनिर्मिती केली. म्हणजे दगडी देवमूर्तीवर उत्कट भक्ती करणारे नामदेवांसारखे भक्त हे 13व्या शतकात होतेच. त्यांच्या भक्तिभावनेबद्दल तर उत्कटतेविषयी शंका घेण्यास मुळीच वाव नाही. म्हणजे भक्ताच्या रससूत्राचा निकष लावून भक्तिरसात्मक काव्याच्या आस्वादातून रसनिष्पत्तीकडे हमखास जाता येते, त्याबद्दल कुणास शंका येणार नाही. पण सगुण किंवा निर्गुण परमेश्वराच्या विविध रूपकात्मक प्रतिमा म्हणजे भक्तिरसाचे आलंबन विभाव होय. म्हणजे विठ्ठलराम, कृष्ण, शंकर, हनुमंत इत्यादींच्या जडमूर्ती, तर धूप, दीप, अक्षता, गंध, हळद, कुंकू, अबीरबुक्का, अष्टगंध, फुले, अगरबत्ती इत्यादी पूजा साहित्याच्या उद्दीपन विभावात अंतर्भाव करता येतो. म्हणजे पूजा अर्चा, नामस्मरण, मंत्रपठण, आरती, ध्यानधारण, गायन नर्तन, जप जाप्य इत्यादी अनुभवांच्या साह्याने भक्ती व्यक्त होते. आता या अनुभवांच्या जोडीला रोमांच, अश्रू, शंका, मोह, ग्लानी यासारखे संचारी भाव निर्माण होऊन या रसाला उत्कटत्व प्राप्त होते. म्हणजे भक्तिरसाची निष्पत्ती कशी होऊ शकते हे पाहायचं झालं तर आपण काही अभंगाचा या ठिकाणी आढावा घेऊयात. म्हणजे अमृताहून ही गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा बाणे घे, सांग पंढरी राया काय करू, का नृप ध्यानासी न ये तुझे, कीर्तनी बैसता निर्दय नागवले, मन हे भुलले विषय सुखा, हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. हा नामदेवांच्या अभंगाचा किंवा कन्या सासुऱ्यासी जावे, मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटशी केशवा, चुकली या माये, बाळ हुरू हुरू पाहे, जीवन जगळी मासोली, जीवना वेगळी मासोली, तैसी तुका तळमळी. हा तुकारामांच्या अभंगाचाही देखील आपण इथे पाहू शकतो. म्हणजे या अभंग काव्यामध्ये गेयता आहे. नामदेव येथे
विठ्ठलमूर्तीला उद्देशून आपल्या व्यथा व्यक्त करीत आहे. येथे विठ्ठलमूर्ती आलंबन विभाव आहे. पहिल्या अभंगात कीर्तन गर्जणारे हरिदास, दुसऱ्या अभंगात भेटीसाठीच्या उपमा हे उद्दीपन विभाव आहेत. तर नामदेवांची व तुकारामांची तळमेळ, त्यांची घालमेल हे अनुभव प्रकर्षाने जाणवतात. त्याचप्रमाणे आर्तपणे आपली व्याकुळता व्यक्त करीत असताना नामदेवांच्या व तुकारामांच्या ठिकाणी ग्लानी, रोमांच, अश्रू यासारखे संचारी भावही जागृत झाले असणार. म्हणजे याप्रमाणे भाव, विभाव, अनुभव व संचारी भाव यांच्या संयोगातून येथे भक्तिरसाचा स्थायी जो रती परिपुष्ट होऊ शकतो. म्हणजेच भक्तीला शरणागती ही मूलभूत प्रवृत्ती आधार होऊ शकेल. म्हणून भक्तीचे रसमालिकेतील स्थान अधिक भक्कम होण्यास हा आधार मिळतो. तथापि अभिनवगुप्ताने भक्तीचा समावेश शांतरसातच केला आहे. म्हणजे भक्तीची स्वतंत्र गणना करण्याचे कारण नाही, कारण भक्तीला शांतरसाचेच अंग मानावे असे अभिनवगुप्त स्पष्ट म्हणतो. आणि मम्मटानेही भक्तीला रसतत्व दिलेले नाही. जगन्नाथ पंडिताने भक्तीला रतीचाच प्रकार मानले आहे. तर सगळा गाडगे म्हणतात की भक्तीला रसव्यवस्थेत स्थान देण्याचा पहिला स्पष्ट उपक्रम बोपदेव आणि हेमाद्री यांनी केला. म्हणजे भागवत मुक्ताफल या ग्रंथात बोपदेवाने भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले आहे. भक्ती हा सर्वश्रेष्ठ रस होय, अन्य रसभक्तीचे उपरस होत. भक्तीचेच त्यांनी 9 प्रकार कल्पिले आहेत. या 9 प्रकारानुसार भक्तीची 9 रूपे धारण करतो. म्हणजे सनवदा भक्ता, भक्तिसस्य एव हास्य, शृंगार, करुणा, रौद्र, भयानक, बिभत्स, शांत, अद्भुत, वीर, रूपेणानुभावात. या मताप्रमाणे हेमाद्री व बोपदेव हे भक्तीचे आद्य पुरस्कार ठरतात. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण भक्तिरस या संदर्भात चर्चा केली. पुढील लेक्चर्समध्ये आपण शांत रसाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 37 71 किंवा 0231 269 38 71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.